मुलगा मुलीला लग्न करण्यासाठी सक्षम आहे का हा विधी आहे आणि आपण पूर्ण विधी हा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। म्हणजे तो नवरा त्या वधूला सांभाळण्यासाठी सक्षम आहे म्हणून हा सारा पारखणीचा विधी केला जातो। अगदी जुन्या जाणत्या कोळींच्या मार्गदर्शनाखाली ही पोटभरणी होते। गावातल्या लोकांना याचं आकर्षण वाटतं कोळी लोकांना, तर बाहेरील लोकांना कसं नाही वाटणार। नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोलिया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। तर आज आपण आहोत अर्नाळा कोळीवाड्यात आणि एका विवाह सोहळ्यात। आमच्या कोळी समाजामध्ये हुंडा पद्धती अजिबात नसते आणि हे पूर्ण समाजासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श उदाहरण आहे। आणि खास आज व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। एखाद्या वधूचं लग्न असेल तर त्या वराला त्याने किती तोळ्याचं गंथन केलेलं आहे, किंवा आता हा आपण सारा घेऊन निघणार आहोत आणि सारा पारख हा प्रकार आपण बघणार आहोत। मुलगा मुलीला लग्न करण्यासाठी सक्षम आहे का हा विधी आहे आणि आपण पूर्ण विधी हा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि तुम्ही आता ही सगळी लगबग बघत असतील आणि हे टोपलं बघत असतील आणि हा मध्ये सगळा जो नवरीसाठी साज शृंगार आहे तो याच्यामध्ये, आणि पूर्ण कोळी बँडच्या सोबत ही आपली वरात आता वधूच्या घरी निघते। चला कोसा कोसावर भाषा बदलते, त्याप्रमाणे या पद्धतीची नावं देखील बदलतात। या पुढच्या व्हिडिओत पण तुम्हाला या पद्धती बघायला मिळतील। आणि सारा निघण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि सगळी वराडी मंडळी पण तयार येत आहेत आणि फक्त एक लगबग मुहूर्ताची वेळ आणि थोड्याच वेळात जल्लोषाला सुरुवात होईलच। आणि त्यांची लॉकेट बघा, जे जय श्रीराम आहे या पापलेटवर, आणि महाराष्ट्र शासनाने पण ह्याला राष्ट्रीय दर्जा दिलेला आहे। कोळीवाड्यातील प्रत्येक घरात आपण जेव्हा प्रवेश करतो त्यावेळी त्या प्रवेशद्वारावर तुम्हाला भगवंताच्या तस्विरी आढळतीलच। आणि आता आपण जे वराकडून जो सारा घेऊन आलो त्या वधूच्या घरी पोहोचलेलो आहोत आणि त्या वरातीसोबत असलेल्या ऑलमोस्ट सगळ्याच महिला घरामध्ये गेलेल्या आहेत आणि तो सारा पारखणं काय आता मी तिथेच जाऊन तुम्हाला सांगेन। फायनली आपण पोहोचलेलो आहोत आणि घरात आहोत आणि आता इकडे नववधू आणि तिच्यासाठी साज शृंगार आणि हळदी आणलेले, तुम्हाला साज शृंगार दिसत असेल, वेण्या दिसत असतील। आणि मला हे वांगे बटाट का आणलंय मला हे काही कळलं नाही, पण मला माहिती मिळतंय हा काही रीत जुनी आहे आणि तो काहीतरी मस्करी सारखा प्रकार असतो, आय थिंक त्यासाठी असेल। आणि काही वेळातच आता त्या सारा पारखणीला सुरुवात होईल। सारा मीन्स सारी। आणि मी म्हटलं मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला की हुंडा पद्धती आमच्या कोळी समाजामध्ये नाहीये, पण नवरा किती सक्षम आहे। म्हणजे हे मंगळसूत्र किती तोळ्याचं आहे, किती तोळ्याचं आहे? 13.5 तोळे। म्हणजे इकडे म्हणजे तोळे काय विचारतोय, नवरा जर त्या वजनाचा असेल आणि म्हणजे त्या 13 तोळे म्हणजे तो नवरा त्या वधूला सांभाळण्यासाठी सक्षम आहे म्हणून हा सारा पारखणीचा
विधी केला जातो आणि सगळे मान्यवर मंडळ येतात आणि अरे हे सोनं असली आहे की नाही त्यासाठी ही पद्धती, बरोबर ना? हो, म्हणजे ही सगळ्या महाराष्ट्रासाठी आदर्श अशी पद्धत आहे. आणि सारा म्हणजे साडी, आणि ही साडी उद्या नववधू परिधान करणार आहे आणि ती हळदी लागल्यानंतर त्या नववधूला आलेलं रूप तुम्ही पाहू शकालच. आणि नवऱ्याच्या अंगाची पुष्टी हळद आता नववधूला लावली जाते. जो नवरदेवाकडून आलेला हा सगळा सारा आहे आणि सगळ्या त्या पारंपरिक पद्धतीने नववधूला हळद लावली जाते. आणि सगळं हे होत असताना, सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना, त्यानंतर इथल्या कोळी भगिनींच्या उत्साहाला उधाण येतं. थोडी मजा मस्करी होते ती आपल्याला जसं जसं पुढे जाऊ तसं बघायला मिळेल. एक वेगळी अनुभूती. गौरी आगमनाच्या दिवशीचा व्हिडिओ पाहिला असेल आणि कोळीवाडील गौर देखील अशीच सजवली जाते. तिला पैंजण घालणं आलं, तिच्या माथ्यात वेणी घालणं आलं, अलंकाराने सजवणं आलं. म्हणजे मला आता त्या प्रसंगाची आठवण झाली. व्हिडिओमध्ये ते आमची ताई आहे पल्लवी, तिचा आवाज येत असेल. ते वराकडच्या लोकांना जरा सवय असते तोरा दाखवण्याचा, ती तोरा दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि आता हा नववधू आणि हा ओठ भरण्याचा प्रसंग चालू आहे. अगदी रीतीवर लोकसंस्कृतीनुसार अगदी जुन्या जाणत्या कोळींच्या मार्गदर्शनाखाली ही ओठ भरणी होते. त्याला नाश्ता झाला का तुमचा? आता वधू आणि वराकडची मंडळी हा साखर बदलायचा कार्यक्रम, हे व्याही आहेत आणि साखर बदलायचा कार्यक्रम होतोय. आता जो सेरेमनी सुरू आहे त्याला साखर बदलीचा कार्यक्रम म्हटला जातो. पण आता आपल्याला मिठाई दिसत आहेत, म्हणजे हे एकमेकांचे व्याही आहेत आणि एका अर्थानं हा आपण एक दुग्ध शर्करा योग दोन कुटुंबाचा म्हणू शकतो आणि त्या पद्धतीने एकमेकांना गोड करून हा कार्यक्रम साजरा केला जातो.
जुगलबंदी. तर हा सारा पारखून झालेला आहे आणि सारा म्हणजे काय हे तुम्ही जाणून घेतलं. आणि इथला कार्यक्रम कारण ह्या घरात पण लगबग आहे आणि इथली वरमाई पण निघणार आहे. आता ऑलमोस्ट 10:15 वाजलेले, म्हणजे 12-1 वाजेपर्यंत पूर्ण गजबजाट राहणार आहे. आणि सगळा हा सारा पारखून आणि सारा घेऊन आमची मंडळी आता वराकडे निघालेली आहे. चला, सारा पोचून वराकडची मंडळी वधूकडे जाऊन आली आणि ही काही मंडळी आता मंडपात बसलेली आहेत. आणि आता वरमाय आता तिची वरात निघालेली आहे सजून धजून. आता आपणही निरोप घेऊन या. आणि इकडे देवदासची हळद बोर्ड दिसतो आपल्याला, फोटो सेशन सुरू आहे. तुम्हाला मी खास गोष्ट दाखवतो इकडे, म्हणजे तुम्ही कुठल्या नेहमी मंडपात जात असाल आणि अहेर करण्यासाठी हा स्पेशल जे अर्नाळ्याची खास ओळख आहे ज्याला बल्याव म्हटलं जातं. आणि हे बनवलेलं आहे आमच्या दिनेश वैती याने आणि त्यावर तुम्हाला त्याचा नंबर पण दिसत असेल. म्हणजे बाहेरून म्हणजे गावातल्या लोकांना याचं आकर्षण वाटतं कोळी लोकांना, तर बाहेरील लोकांना कसं नाही वाटणार. तर अहेर टाकण्यासाठी हा बनवलेला खास बॉक्स. तर मित्रांनो, तर हे इकडे फोटो सेशन सुरू आहे आणि आजच्या व्हिडिओचा आणि साराची स्टोरी आपण जी कव्हर केली. आणि कोळी लोकांमध्ये होंडा पद्धती नसते आणि सारा म्हणजे साडी पारखणं. एक्झॅक्टली, कोसा कोसावर भाषा बदलते. एक्झॅक्टली. आता ताईने 5 सुपारी सांगितली, पण 5 सुपारी पण आम्ही लवकरच घेऊन येऊ. आज सारा घेऊन आलो आणि ही साऱ्याची पद्धत कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि लोकसंस्कृतीवर आधारित असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. त्यासाठी आपलं कोलियाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.